नमस्कार प्रेक्षकांनो, सावळ्याची जणू सावळी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे ताराने गाण्यासाठी तयार व्हावं यासाठी भैरवीने चक्कर येण्याचं नाटक केलेलं असतं. पण तिच्या आजारपणाचं हे नाटक ताराच्या समोर उघडं पडलेलं असतं आणि म्हणूनच ताराने ठरवलेलं असतं, काहीही झालं तरीसुद्धा मी गाणं गाणार नाही. पण प्रेक्षकांनो, इथे आता भैरवीने जयंतीला हाताशी धरलेलं असतं आणि ताराला कन्व्हिन्स करायला सांगितलेलं असतं. कारण इथे भैरवीला भेटायला खूप मोठे दिग्गज आलेले असतात. त्यांनी भैरवीला सांगितलेलं असतं की आपल्याला गाण्याचा एक कार्यक्रम करायचा आहे आणि ती पार्टी खूपच जास्त मोठी आहे. ते आपल्याला एका कार्यक्रमाचे 1 कोटी रुपये द्यायला तयार आहेत आणि त्याचबरोबर जेवढे तिकीटं विकले जातील त्या पैशांवरती 30% आपल्याला आता रक्कम मिळणार आहे. तेव्हा तुम्ही काही करून तुमच्या मुलीला तयार करा आणि हे कॉन्ट्रॅक्ट तुम्ही लवकरात लवकर साईन करा. तेव्हा भैरवीचे डोळे मोठे झालेले असतात आणि जयंतीला तिने सांगितलेलं असतं की 1 कोटी रुपयांचा सवाल आहे, काहीही कर, पण तू ताराला आता कन्व्हिन्स कर. आणि इथे जयंतीने ताराला कन्व्हिन्स केलेलं असतं. जबरदस्तीने तारा इथे तयारसुद्धा झालेली असते. पण ताराने आता ठरवलेलं असतं की बस झालं हे रोज रोजचं मरणं. माझं सत्य, माझं हे भांडं कुठेतरी फुटायच्या आधी मलाच हे सत्य सगळ्या जगाला सांगायला हवं. त्याशिवाय माझी आई काही गप्प बसणार नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ताराने येणाऱ्या भागामध्ये खूप मोठा तमाशा केलेला असतो. तर प्रेक्षकांनो, चालू कार्यक्रमामध्ये ताराने खूप मोठा तमाशा करत सावळीच्या आवाजाचं सत्य सगळ्यांच्या समोर आणलेलं असतं. आणि त्याचबरोबर इथे आता भैरवी, ऐश्वर्या आणि जयंती या तिघींनासुद्धा तोंडावरती पाडलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, या गोष्टीचा फायदा आता जयंतीला थोड्याफार प्रमाणामध्ये झालेलाच असतो. कारण शेवटीला सावळीच्या आवाजाचं सत्य सगळ्यांच्या समोर आलेलं असतं. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, ताराने ही गोष्ट एकटीने मॅनेज केलेली नसते, तर ताराने जगन्नाथला आपल्याबरोबर घेतलेलं असतं आणि त्यामुळे इथे तिच्या आवाजाचं सत्य हे सगळ्यांना सांगत खरी गायिका मी नसून सावळी आहे या गोष्टीचा खुलासा तिने स्वतःच जगासमोर केलेला असतो आणि आपल्या आईला भैरवीला तोंडावरती पाडलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे तारा गाण्यासाठी नाही म्हणत असते, पण भैरवीला काही करून आपली खोटी शान वजे घराण्याचं नाव पुढे घेऊन जायचं असतं. त्यामुळे तिने सावळीला आता शपथ घ्यायला लावलेली असते विठू माऊलीची. तेव्हा तिने घेतलेली शपथ आणि दिलेला शब्द ती शेवटपर्यंत मोडत नाही. पण कुठेतरी मनामध्ये सावळीसुद्धा सतत घाबरत असते, जर माझ्या आवाजाचं सत्य कुठूनही सारंगसरांना किंवा मेहेंदळे कुटुंबाला कळलं तर माझं काही खरं नाही. मला सगळेजण खोटारडी म्हणतील आणि त्या गोष्टीची भीती सतत सावळीच्या मनामध्ये असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सावळी ताराला म्हणत असते की मी काय म्हणते तारा मॅडम, जर भैरवी मॅडमची एवढीच इच्छा असेल तर तुम्ही कशाला नाही म्हणताय. जसं आत्तापर्यंत चालू होतं आपण तसंच गाणं सुरू ठेवूया ना. तेव्हा इथे तारा म्हणते, हे बघ सावळी, हे ओझं तुझ्याही मनावरती आहेच ना गं. तेव्हा आपण एक काम करूया, मी जर गाणं सोडलं तर त्याचा फायदा तुलासुद्धा होईलच ना. तुलासुद्धा कुणाजवळही खोटं बोलावं लागणार नाही. मी तुझं आणि माझं दोघींचंही टेन्शन दूर करते. अगं, मी इथे खोटं खोटं नाटक करते, तुला इथे गावं लागतं ते सुद्धा चोरून. मग ही भीती मनामध्ये राहतेच ना की माझं भांडं फुटलं तर जगासमोर किती नाचक्की होईल हे तुला माहिती नाही आहे सावळी. तेव्हा मी गाणं सोडते, तू मला तयार करू नकोस, तू मला निदान फोर्स करू नकोस. कारण मी गाणं सोडलं तर तुलासुद्धा त्याचा फायदाच होईल. पण घरातले सगळेजण तारालाच कन्व्हिन्स करत असतात की तुझ्या आईसाठी तू गाणं सुरू ठेवलं पाहिजे. पण ताराला माहिती आहे की सत्य काय आहे, तिची आई तिला गाण्यासाठी का सांगते. कारण मोठमोठे कार्यक्रम तिला भेटत असतात सावळीच्या आवाजामुळे आणि इथे हे सत्य कुणीही नाकारू शकत नाही हे ताराला कळलेलं असतं. आणि म्हणूनच ताराला ॲक्टिंगमध्ये आपलं करिअर करायचं आहे, गाण्यामध्ये नाही. कारण तिला उत्तम पद्धतीने गाताच येत नाही. म्हणून तिने सावळीला समजावलेलं असतं की मी गाणं गाणार नाही आहे, त्याचा फायदा तुलासुद्धा होईल. पण इथे सावळी म्हणते, पण आमचे पैसे बंद होतील ना.
तेव्हा इथे तारा म्हणते, अगं मी ॲक्टिंग करायला लागल्यानंतर मी तुझ्या कुटुंबाला पैसे देईन, जे माझी आई देते, जी माझी ममा देते ते पैसे मी देईन. तू आता नोकरी करतेस, तू सुद्धा तुझ्या कुटुंबाला पैसे देऊ शकतेस. असं खोटं बोलण्यापेक्षा आपण खरं बोललेलं कधीही चांगलं, असं आता ताराला वाटत असतं. तेव्हा तू सुद्धा ममाने तुला जी काही शपथ घातली आहे ना विठू माऊलीची, ती शपथ आता तू सोडायला सांग आणि मी एकदा गाणं बंद केलं की मग तुला सुद्धा खरं सांगायला इथे वाव मिळेल. तेव्हा प्रेक्षकांनो सावळीला हे पटलेलं असतं. पण आता भैरवीचं काय करणार? भैरवीला जसं इथे कळलेलं असतं की मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे, 1 कोटी रुपये रक्कम मिळणार आहे, 30% अजून मिळणार आहेत. तेव्हा ती लगेचच जयंतीला फोन करून म्हणते, ताराला कसंही कन्व्हिन्स कर, तुला 40 काय 50,000 रुपये देईन. तेव्हा इथे जयंती ताराला आता इथे ब्लॅकमेल करते. ती म्हणते, तारा तुला गाणं गावंच लागेल आणि जर तू गाणं नाही गायलंस ना तर मी तुझ्या प्रोड्युसरला येऊन भेटेन आणि तुला जो काही सिनेमा भेटला आहे ना त्यांना जाऊन सांगेन की तुला गाता येत नाही, खरी गायिका सावळी आहे. आत्तापर्यंत तू फक्त तोंड हलवत होतीस, नाहीतर सावळी गायची. हे भांडं मी तुझं फोडून टाकेन. मग तुला ना गाता येणार ना तुला सिनेमामध्ये ॲक्टिंग करता येणार. तेव्हा तू काही करून आता गायला यायचं. तेव्हा तारा तयार झालेली असते. पण ताराने प्रेक्षकांना आता ठरवलेलं असतं की या सगळ्यांना एकाच वेळी गप्प करायचं. हे सगळेजण माझी पाठ सोडत नाही आहेत ना, मग आता बघाच मी काय करते. तेव्हा तारा जगन्नाथला फोन करते आणि म्हणते, जगन्नाथ काका मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. हे बघा मला आता गाणं गायचं नाही आहे आणि हे लोक माझ्यावरती प्रेशर टाकत आहेत कारण मला गाताच येत नाही. हे सत्य मी स्वीकारले आणि सावळी खरी गायिका आहे. त्यामुळे मला सावळीचं सत्य सगळ्यांना सांगायचं आहे आणि मलासुद्धा ॲक्टिंगच्या करिअरमध्ये पुढे जायचं आहे. पण जोपर्यंत हे सत्य मी स्वतः जगाला सांगत नाही तोपर्यंत माझी आई, जयंती आणि ऐश्वर्या या तिघीजणी गप्प बसणार नाही. तेव्हा जगन्नाथ म्हणतो, हेच तर मी कधीपासून तुम्हाला सांगत होतो. तू एक काम कर, लवकरात लवकर हे सत्य सगळ्यांना सांगून मोकळी हो आणि हीच संधी आहे. कार्यक्रमाला इथे लाखो लोक जमलेले आहेत आणि तिथे मीडियासुद्धा आहे. त्यांच्यासमोर सत्य सांगून मोकळी हो, म्हणजे तुझी आई पुन्हा तुला ॲक्टिंग सोडायला सांगणार नाही आणि तुला गाण्यासाठी प्रेशराईज करणार नाही. या संधीची आता तू वाट लावू नकोस, या संधीचं सोनं कर. आणि तेव्हा प्रेक्षकांनो सावळीला आता जयंतीने तयार केलेलं असतं. पण तारा म्हणते, काहीही झालं तरीसुद्धा मी गाणं गाणार नाही. आणि तेव्हा प्रेक्षकांनो जयंती म्हणत असते की काहीही झालं ना तरीसुद्धा तुला गावंच लागेल आणि जर तू नाही गायलीस तर आत्ताच्या आता तुझ्या प्रोड्युसरला जाऊन सांगेन की तू खरोखरची गायिका नाही आहेस म्हणून. तेव्हा तारा म्हणते, तू कशाला सांगतेस, मीच सगळ्यांना जाऊन सांगते, बघच आता तू. तेव्हा तारा बाहेर येते आणि माईकवरती जोरात अनाऊन्स करते की सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका. तुम्हाला इथे ज्या मुलीचं गाणं गायचं आहे ना, तिचा मधुर आणि गोड गळा आहे, ती मुलगी मी नाही आहे, ती मुलगी आहे सावळी. आणि आत्तापर्यंत जेवढी गाणी मी गायलेली आहेत त्यातलं एकही गाणं मी माझ्या आवाजामध्ये गायलेलं नाही आहे. कारण वझे घराण्याचा वारसा पुढे नेण्याची माझी पात्रता नाही, कारण मला देवाने गोड गळा दिलेला नाही आहे. तर आत्तापर्यंत मी जेवढी गाणी गायलीत ती सावळीने गायलेली आहेत आणि हे सत्य आज मला तुम्हाला सांगायचं आहे, कारण मला लपवाछपवी करायची नाही आहे. माझ्या आईने इथे मला जबरदस्तीने गाणं गायला लावलं आणि माझ्या पाठीमागे बॅकग्राऊंडला सावळीला गायला सांगितलं. त्यामुळे मला सावळीचं जे आहे ते तिला परत करायचं आहे. तिला देवाने गोड गळा दिलेला आहे आणि तिची ओळख मला तिला मिळवून द्यायची आहे. खऱ्या अर्थाने मला तिला न्याय मिळवून द्यायचा आहे. आणि आत्तापर्यंत सावळी सगळ्यांच्या पुढे आली नाही, कारण माझ्या आईने तिला विठू माऊलीची शपथ दिली. त्यामुळे ती शपथ मोडत नाही आहे. पण सत्य हेच आहे की सावळी खरी गायिका आहे, मी नाही. तुम्हाला जर खरं वाटत नसेल तर तुम्ही मला एखादं गाणं गायला सांगा, मला चांगलं गाता येत नाही. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता सावळीने माईकवरती येऊन सत्य सांगितल्यानंतर ऐश्वर्या, भैरवी आणि जयंती सगळेजण तोंडावरती पडलेले असतात आणि मेहेंद्रे कुटुंब आणि सारंग या सगळ्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो जेव्हा त्यांना कळतं की सावळी खरी गायिका आहे. सावळीच्या आवाजाचं सत्य आता ताराने मीडियाद्वारे इथे जगामध्ये जेवढे लोक आहेत तेवढ्यापर्यंत पोहोचवलेलं असतं. त्यामुळे इथे ताराचा तो व्हिडिओ खूपच जास्त व्हायरल झालेला असतो आणि त्यामुळे सावळीची गाडी आता लोक सर्च करून करून ऐकत असतात आणि त्यामुळे इथे सावळी खूपच जास्त फेमस झालेली असते.
तेव्हा प्रेक्षकांनो, अशा रीतीने आता तारामुळे सावळीच्या आवाजाचं सत्य सगळ्यांच्या समोर आलेलं असतं.